पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये 55-60 कोर्ट केसची सुनावणी नुकतीच झालेली आहे. तो बहुचर्चित मुद्दा होता आणि त्या मध्ये जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार होते त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि राज्यामध्ये कुठंही असा नियम नाही, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथमतः तो दुसऱ्या टेट संदर्भात पहिल्या टप्प्यासाठी लावण्यात आला, नंतर कन्व्हर्जन राऊंड, नंतर विटेंटरी राऊंड आणि आता येणाऱ्या काळामध्ये दुसरा टप्पा, त्याचबरोबर तिसऱ्या टेटसाठी सुद्धा हाच निर्णय असेल याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. कारण औरंगाबाद खंडपीठाने ह्याचा जो निर्णय आहे तो शासनाच्या बाजूने लावण्यात आलेला आहे. मित्रांनो, पहिला टप्पा जो 25 फेब्रुवारी 2024 रोजी पहिली फेज विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड लावण्यात आला. त्याच्यानंतर सर्व उमेदवारांच्या लक्षात आलं की हा नियम ऑलरेडी आयुक्त कार्यालयातून पहिल्यांदा आम्हाला सांगायला हवं होतं, परंतु राज्यातील ज्या केंद्रीय विद्यालयाच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये तोच नियम असल्यामुळे तोच नियम राज्यामधील या टॅट आहे त्याच्या संदर्भात लावण्यात आला आणि त्याच्यावरती जे मागासवर्गीय उमेदवार आहेत म्हणजेच रिझर्व्ह कॅटेगरीतले ते कोर्टात गेले होते आणि आता त्यांना याच्यातून कोणतीही आशास्पद किंवा कोणतंही त्यांना एक निराशा झालेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध हा निकाल लागलेला आहे. आज हे उमेदवार कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाला चॅलेंज करणार आहेत, कारण अन्याय झालेला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे, कारण कुठं तर संविधान आहे, परंतु मित्रांनो त्याला वेळ लागणार आहे. पेशन्स ठेवला तर मात्र येणारा काळ सत्यमेव जयते कोर्ट आहे, त्यामुळे तो न्याय याच्यावरती निर्णय देईलच. परंतु शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा असेल, येणाऱ्या काळामध्ये तिसरी टेट असेल, याच्यामध्ये 55-60चा नियम लागणारच. याच्यावरती आज तरी शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यामुळे जे उमेदवार शिक्षक भरतीच्या सेकंड फेजमध्ये आहेत ते याची आतुरतेने वाट पाहत होते. बरेच उमेदवार पहिल्या टप्प्यामध्ये लागलेले आहेत, ते बाकीच्या जिल्ह्यामध्ये गेले होते. त्यांना असं वाटलं होतं की आपण आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ, परंतु कोणताही निर्णय येत असतो त्याच्यामध्ये काही फॉर मोशन अगेन्स्ट मोशन होत असतं. त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना, जी रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांची प्रेयर होती की याद्या रिवाईज करण्यात याव्यात, ती आता होणार नाहीये. त्यामुळे आता त्यांना दिलासा मिळालेला आहे. परंतु रिझर्व्ह कॅटेगरीतील उमेदवारांवरती आजही त्यांचं असं म्हणणं आहे की या न्यायालयाच्या निर्णयामुळे आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि आम्ही यांना सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू. सो मित्रांनो, पाहूयात. कोर्ट आहे सर्वांच्या समोर आणि न्यायदेवता जो निर्णय देईल तो सर्वांनाच मान्य असणार आहे, मग उच्च न्यायालयाचा असो किंवा सुप्रीम कोर्टाचा असो. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.